फेब्रुवारी महिन्यात 500 वर्षांनी पंचग्रही समसप्तक राजयोग तयार होतोय आणि 9 राशींचं या महिन्यात कल्याणच कल्याण होणार असल्याचं सांगितलं जात आहे. होय, या 9 राशींना लक्षणीय नफा आणि फायदा तर मिळणारच आहे, शिवाय पैसा, लाभ आणि सुबत्ताही मिळणार आहे. याचबरोबर या शुभयोगाचा अनेक राशींवर चांगला प्रभाव पडू शकतो असं म्हटलं जात आहे. मग तुमची रास यात आहे का? चला जाणून घेऊया. 2026 वर्ष सुरू होताच अनेक शुभयोग, राजयोग जुळून आलेले आहेत. अनेक शतकांनीही अनेक अद्भुत दुर्लभ योग जुळून येत आहेत. 2026 मधील 2 फेब्रुवारी महिना सुरू होत आहे. फेब्रुवारी महिन्यात एका राशीत सुमारे साधारण 500 वर्षांनी पंचग्रही लक्ष्मीनारायण योग जुळून येणार असल्याचं म्हटलं जात आहे. शनीचे स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत पंचग्रही योग जुळून येणार आहे. फेब्रुवारी महिन्यात सूर्य, बुध, शुक्र, मंगळ आणि राहू यांचा पंचग्रही योग तयार होईल. हा युती योग निर्माण झाल्यामुळे काही राशींना चांगलं भाग्य मिळू शकतं. नवीन नोकरी आणि चांगले आर्थिक लाभ सुद्धा होऊ शकतात असं सांगितलं जात आहे. आत्ताच्या घडीला मकर राशीत चतुर्ग्रही योग जुळून आलेला आहे, परंतु कुंभ राशीत जुळून येणारा पंचग्रही योग विशेष मानला जात आहे, कारण या राशीत राहू विराजमान आहेत. तसेच या सर्व ग्रहांचा सिंह राशीतील केतूशी समसप्तक योग जुळून येत आहे. मग कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल तर बघूया. पहिली रास आहे मेष रास. मेष राशीसाठी पंचग्रही योगाची निर्मिती अनुकूल ठरू शकेल. या काळात उत्पन्न लक्षणीयरित्या वाढू शकते. करिअरमध्ये प्रगतीची चिन्हे आहेत. या काळात काही चांगल्या बातम्या मिळू शकतात. स्थिरताही मिळेल. या काळात भविष्यातील योजना यशस्वी होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतूनही फायदा होईल. शेअर बाजार आणि लॉटरीमधून फायदा होऊ शकतो. त्यानंतर मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांना सकारात्मक लाभ मिळू शकतात. या काळात नशिबाची साथ लाभेल. व्यवसायात फायदेशीर संधी मिळते. तीर्थयात्रेला जाण्याची संधी मिळू शकते. या काळात एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. नोकरी करणाऱ्यांसाठी तर हा काळ अनुकूल राहील. जोडीदारांसोबतचे नाते दृढ होईल. या काळात कुटुंबात आनंद आणि समृद्धी राहील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी यशस्वी होऊ शकतात. त्यानंतर कर्क रास. या काळात विवाहित जोडप्यांना एक उत्तम वैवाहिक जीवनाचा अनुभव मिळू शकणार आहे. जोडीदारांची प्रगती होऊ शकते. कौटुंबिक वातावरण आनंदमयी राहील. वैयक्तिक विकास आणि आर्थिक बळकटी दोन्हींसाठी हा काळ महत्त्वाचा ठरू शकेल. या काळात व्यक्तिमत्व सुधारेल. शिवाय अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव सुद्धा येऊ शकतात. त्यानंतर सिंह रास. सिंह राशीसाठी पंचग्रही योग फायदेशीर ठरू शकतो. या काळात वैवाहिक जीवन अद्भुत राहील. प्रशासकीय, सरकारी किंवा राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना महत्त्वपूर्ण फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर या काळात कामाच्या ठिकाणी पकड मजबूत होईल. अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. या काळात सिंह राशीच्या व्यक्तींच्या सर्व इच्छा पूर्ण होण्याची शक्यताही आहे. त्यानंतर कन्या रास. कन्या राशीच्या व्यावसायिकांना उत्पन्नात झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे. बऱ्याच काळापासून प्रयत्न करत असलेल्या प्रकल्पात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. या काळात या राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभाच्या संधीही मिळतील. नोकरी बदलण्याचा विचार कन्या राशीच्या व्यक्ती करणार असाल तर त्यांना चांगली संधी मिळू शकते. अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यताही आहे. त्यानंतर वृश्चिक रास. वृश्चिक राशी या काळात भौतिक सुखसोयींचा अनुभव घेऊ शकतात. सकारात्मकता लाभू शकते. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात. नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. या काळात नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन ओळख सुद्धा मिळू शकते. या काळात सासू सासऱ्यांशी संबंध मजबूत असू शकतील. त्यानंतर मकर रास. मकर राशीसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतात. आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. दीर्घकाळापासून सुरू असलेले प्रकल्प हळूहळू गती घेतील. कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा कर्ज फेडण्याची शक्यता असेल. त्याचबरोबर मकर राशीच्या व्यक्तींचा बोलण्याचा प्रभाव वाढू शकतो, ज्यामुळे लोक प्रभावित होतील. काम किंवा व्यवसाय, मार्केटिंग, भाषण, बँकिंग आणि मीडियाशी संबंधित असेल तर यामध्ये तुम्हाला लक्षणीय नफा मिळू शकेल. त्यानंतर कुंभ रास. कुंभ राशीसाठी पंचग्रही योगाची निर्मिती खूपच फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात आत्मविश्वास वाढेल. आदर आणि प्रतिष्ठाही मिळेल. या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन उत्तम राहील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. शिवाय या काळात आर्थिक लाभाचे नवीन मार्गही उघडतील. दीर्घकाळ अडकलेली कामं मार्गी लागू शकतात. इच्छा पूर्ण होण्याची शक्यताही या काळात जास्त असल्याचं सांगितलं जात आहे.
त्यानंतर मीन राशीसाठी या काळात उत्पन्न वाढू शकणार आहे, उत्पन्नाची नवीन स्रोत मिळू शकणार आहे. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये गुंतवणूक केल्यानं फायदाच होऊ शकतो. काही जण नवीन कौशल्य, भाषा शिकू शकतात किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मशी जोडले जाऊ शकतात. या काळात प्रेम संबंधांमधील गैरसमज दूर होतील आणि मुलांशी संबंधित चांगली बातमी सुद्धा मिळू शकते. तर तब्बल 500 वर्षांनी पंचग्रही समसप्तक राजयोग तयार होतोय आणि या 9 राशींचं कल्याण होणार आहे. त्यांना लक्षणीय नफा, फायदा, पैसा, लाभ, सुबत्ता या संपूर्ण गोष्टी मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. ही संपूर्ण माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जात आहे. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.